मित्रांनो, तुम्हाला मी आज दाखवते माझ्या सासरकडचं दुपारचं जेवणाचा बेत। हे बघा, ही बटाट्याची चटणी आहे बघा, ही डाळ केलेली आहे, तुरीची डाळ आहे विदाउट कुकर, ही बघा टोमॅटो चटणी माया मसाल्यामधली, तर हा खडे मसाला भात। तर चला मी तुम्हाला दाखवते आता जेवणाची तयारी मी कशी केली ते। चला। तर नमस्कार मित्रांनो, मी स्वाती, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे रविवार आणि रविवारी खंडोबाचा उपवास असतो माझ्या सासऱ्यांचा। माझे सासरे खंडोबाला खूप मानतात, मॉर्निंग ते दुपारपर्यंतचा उपवास असतो। उपवासाच्या निमित्त मी त्यांना बनवणार आहे आज तुरीची डाळ, खडे मसाले टाकून सफेद राईस आणि चमचमीत अशी माया मसाल्याची टमाटरची चटणी बनवणार आहे माझ्या आहोंसाठी, सासूबाईंसाठी आणि दिरांसाठी। चला मग करूयात तयारी। हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला मग, तर ही आली आपली तुरीची डाळ। हे ओतूया आता आपण पाणी, मस्त आता वॉश करून घेऊ आपण डाळीला। सर्वप्रथम आपण डाळ शिजायला लावू आणि मग बाकीची तयारी करून घेऊ। हा आला कढई ही, आणि ही जी वॉश केलेली डाळ आहे त्यात टाकून द्यायची। वॉश करून घेतलेली ही डाळ आहे तुरीची, ओतूया आपण थोडं पाणी प्रमाणात टाकायचं, जेवढी डाळीला शिजायला पाणी लागेल तेवढं। मी आता डाळ शिजायला लावली, फक्त डाळ शिजून घेते मी, झाकण ठेवते आणि तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊया। दुसरा गॅस लावूया आपण, डाळीला दुसऱ्या गॅसवरती ठेवूया, इथे ती शिजत राहील। फक्त गॅस फास्ट ठेवते मी आणि एका साईडला मी भाताची तयारी करून घेते। टोप ठेवलाय मी आता मी टाकते तेल। हे बघा, मी खडे मसाले घेतलेत, तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, मोठी इलायची आहे, चक्री फूल आहे आणि लवंग आहे, आणि हे आपण तेलात टाकूया। आता याला मस्त तेलात असं भाजून घेऊया, फोडणी देतो ना आपण तसं। हाला लांबडा कांदा टाकते मी आता, माझ्या सासऱ्यांना कांदा टाकून आवडतो, आणि याला मस्त तेलामध्ये परतून घेऊया कांद्याला आणि खडे मसाल्यांना। इकडे मस्तपैकी कांदा लाल होतोय आणि इकडे बघा मी सुट्टी डाळ टाकलेली शिजायला, असा फेस आलाय। आता आपण हा फेस असा काढू शकतो, कुकरमध्ये नाही काढू शकत आणि कुकरमध्ये डाळ गळून जाते, कारण की डाळीमध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात, जे पौष्टिक तत्व ते आपल्याला डायरेक्टली भेटते, कुकरमध्ये डाळ गळून जाते। तुम्ही तुमच्या घरी डाळ कशी लावता, डायरेक्ट लावता की कुकरला लावता, मला नक्की कमेंट करून सांगा। कांदा मस्त लाल होतोय, त्याच्यामध्ये आपण टाकूया मीठ, आपल्या प्रमाणामध्ये मीठ टाकायचं, थोडीशी आपण हळद। मस्त कांदा आणि खडे मसाल्यांची तडका एकदम छान प्रकारे झालेला आहे। आता आपण वॉश केलेला भात टाकूया आणि याला मिक्स करून घेऊ। आमच्याकडे अशा पद्धतीनेच भात बनतो उपवासाच्या दिवशी, डाळ आणि भात। भातामध्ये पाणी टाकूया, एका साईडला माझा भात शिजतोय आणि एका साईडला माझी डाळ शिजते, तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करूया। चला। बघा आपली डाळ शिजलेली आहे, थोडं तडका देऊ आपण डाळीला छान। भात बघूया, वाव भात झालाय, खडे मसाल्यांचा सुगंध खूप छान येतोय भातातून, एक नंबर। अहो आलात तुम्ही, झालं तुमचं काम? नाही, काम बाकी माझं अजून। मी बोलतो जेवलं काय आज आपल्याला? आज मी बनवलंय भात आहे, डाळ, हा फोडणीचा भात आहे, डाळीला तडका द्यायचा आहे फक्त, आणि भाजी राहिली आहे। कोणती भाजी आहे? बटाट्याची भाजी आणि टोमॅटोची चटणी माया मसाल्यातली। आज व्हेज आहे? अच्छा, आपण उपवास आहे ना आज? उपवास आहे आज। हां ठीक आहे, चालेल। टोमॅटो चटणी आहे ना? नाही नाही, अजून काम बाकी आहे, काम करून येतो मी, तू पटकन जेवण बनव। अरे हे काय परत शूटिंग, परत व्हिडिओ बनवते का? आज पण शूट चालू आहे, रोज बनवणार मग, रोज रोज। चांगलं चांगलं बघा ना, लाईक्स नाही आणि सबस्क्राईब्स नाही करत। काय लाईक नाही केलं व्हिडिओला, सबस्क्राईब पण नाही केलं? प्लीज करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि चांगला शूट कर, मला एडिट करायला लागतं बघा, खूप मला एडिट करता, प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक करा, ठीक आहे? सर तू बनव पण, तुम्हाला द्यायचं लवकर आहे काम करून ना। तू पटकन जेवण बनव, मी आलो। हां हां हां, आता आहो गेलेत, पटकन येतील, तोपर्यंत आपण पटकन स्वयंपाक करून घेऊ। बटाट्याच्या चटणीला केलेलं साहित्य, लांबडा कांदा आहे, मिरची आहे, अद्रक आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, आणि ही फ्रेश कढीपत्ता, आणि हे आपले कट केलेले बटाटे। चला तर मी बनवते आता बटाट्याची चटणी। आता आपण भात साईडला ठेवू, भात झालाय आपला, गॅस रिकामा होईल आपला। पाटात धुवून घेऊया, अद्रक आहे ठेचून घेऊया आपण, आणि हे लसूण, आणि त्याला आता पेस्ट करून घेऊया, साईडला काढू। ही झाली माझी ताजी अद्रक लसणाची पेस्ट। चला मग आता आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊया। आता पेटूया गॅस, ही आली माझी कढई, कढईत आपली आहे ऑइल, कढीपत्ता मस्त वॉश करून घेऊ,
हा आला आपला कढीपत्ता, जिरे, ही आपली राय, पाट्यावरती केलेली ताजी अद्रक लसणाची पेस्ट टाकूया आता, आणि आपल्या या कट केलेल्या चिली, बघा मिरची मस्त परतून घेतली आहे आणि हा कट केलेला कांदा टाकते मी आता. लांबडाच कांदा असतो माझ्या घरामध्ये मोस्टली. आगग झाली आहे मिरचीची पूर्ण तोंडाला माझ्या. मिठाने कांदा लवकर आपला परतून येईल. हलवून घेऊया. आपला कांदा मस्त लाल होईस्तोपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया. कांदा परतूस तोपर्यंत आपण वन साईड डाळ टाकूया. एका साईडला कढई ठेवून दुसऱ्या गॅसवरती परतू द्या त्याला. एका साईडला डाळ टाकून घेऊया. डाळीला फोडणी देऊया आपण वन साईडला. टोप तापला आहे. टाकूया तेल. थोडं लसूण ठेचून घेऊया आपण. ठेचलेला लसूण. ही आली राय, हे आले जिरं, थोडीशी हिंग आणि आपण ठेचलेला लसूण आणि हा वॉश केलेला आपला कढीपत्ता. ही आली थोडीशी आपली हळद चवीनुसार. मस्तपैकी फोडणी दिलेली आहे मी. आणि ही शिजवलेली डाळ तुम्ही बघू शकता. डायरेक्ट शिजवलेली डाळ आहे. पूर्ण अख्खी अख्खी राहिली आहे. गाळ नाही झाला याचा. कुकरमध्ये खूप गाळ होतो याचा. परत व्हिडिओच्या चक्करमध्ये मीठ टाकायचं विसरले. थोडंसं टाकूया मीठ चवीनुसार. सकाळ सकाळी माझा एवढाच गोंधळ असतो स्वयंपाक करायचा, कारण की सगळं आवरून स्वयंपाक वगैरे नाही जमत. नाश्ता वगैरे. आपली डाळ ना ऑलरेडी आपण शिजून घेतली होती, म्हणून आपण तिला फक्त एक उकळी येऊस्तोपर्यंत स्लो गॅसवरती ठेवूया. स्लो करायचं आणि झाकण ठेवूया. फक्त 5 मिनिटं उकळी आल्यावरती गॅस बंद करून टाकूया. तोपर्यंत या इकडे आपला कांदा परतलेला आहे बघा. मला ना सवय आहे कांदा असं साईडला करायचा. मध्ये जे तेल येतं ना त्या तेलामध्ये मी ना हळद टाकते. हळद टाकूया बघा. हळदीचं प्रमाण आमच्या घरात जरा जास्त असतं. हळद आणि मसाल्याचं प्रमाण. आणि मिक्स करून घेऊ. कांदा परतून घेतला आहे मी. थोडं साईडला करते. आणि मग हे आपण कच्चे बटाटे ते कट केलेले आहेत ते टाकूया. आणि याला मी मस्त हलवून घेते. अशीच भाजी बनवते. सासऱ्याला असं साधं सिंपल जेवण आवडतं. एकदम अशी सोपी रेसिपी आणि एकदम टेस्टी लागते. डाळ भात आणि बटाट्याची भाजी. बटाट्याची चटणी एक नंबर लागते. माझ्या सासऱ्यांची तर फेवरेट आहे बटाट्याची चटणी. बटाट्याची भाजी ना आता मस्त मिक्स करून झाली आहे. तोपर्यंत डाळ बघू आपली. डाळ शिजली आहे चांगली. डाळ झाली आपली बघा. अख्खी अख्खी राहिली. मला अशीच डाळ छान लागते. तुम्ही नक्की करून बघा अशी डाळ. आता चटणी मिक्स करून झाली आहे सगळी. झाकण ठेवूया आणि 5-10 मिनटं शिजूस्तोपर्यंत गॅस स्लोवरती आपण त्याला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण टमाटोची चटणी करून घ्याव्या माया मसाल्यातली. भाजी आपली होत आलेली आहे. तोपर्यंत मी टमाटोची चटणी तयारी करून घेतली आहे. केलेला टमाटर आहे हा, कांदा आहे हा, कोथिंबीर, अद्रक लसणाची पेस्ट आहे पाट्यावरती वाटलेली, आणि हा आपला घरगुती माया मसाला. तर जर हा मसाला तुम्हाला जर हवा असेल तर नक्की खालच्याच दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा. तुम्हाला घरपोच ऑर्डर भेटून जाईल. मुंबईमध्ये असेल तर 1-2 दिवसांत तुम्हाला ऑर्डर भेटून जाईल. तर चला भाजी ना आपण एका साईडला गॅसवरती स्लोमध्ये ठेवू. तोपर्यंत गॅस पेटवला स्लो करूया आणि भाजी 5 मिनटं शिजूस तोपर्यंत स्लोवरती एका गॅसमध्ये ठेवून देऊ. हाला आपला तवा आणि आता तवा ठेवूया. टाकूया तेल थोडंसं. वॉश केलेलं कढीपत्ता. ते कढीपत्ता तडतडला आहे. पाट्यावरती वाटलेली मी अद्रक लसणाची पेस्ट आहे ताजी. आणि आता हा कट केलेला आहे ना बारीक कांदा आहे तो टाकूया आधी. कांदा ना थोडा लाल होतोय तोपर्यंत आपण भाजी बघूया झाली की नाही. बघा या साईडला आपली भाजी पण झालेली आहे आणि आपण झाकण ठेवूया. तोपर्यंत आता चटणी घेऊया करून. चवीनुसार एकदम कमी टाकायचं. मीठ टाकलं ना. कांदा आता परतून घेते तर टमाटे टाकते कट केलेले. टमाटरला बघा किती छान पाणी सुटले टमाटरला. आणि याला साईडला करून घेते. टाकणारे मी थोडीशी हळद आणि आपला हा घरगुती माया मसाला. हे बघा रंग बघा तुम्ही मसाल्याचा.
गिरणीवरती कुटलेला मसाला नाही आहे हा, डंकावरती पारंपरिक पद्धतीने कुटलेला मसाला आहे. याच्यामध्ये आहे 3 प्रकारच्या मिरच्या आहेत, 30 प्रकारचे खडे मसाले आहेत, सुकं खोबरं आणि लसूण आहे. आणि हा जर मसाला टाकला तर तुम्हाला दुसरा कोणताच मसाला टाकायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही हा मसाला टाका बस. आणि याला मस्त एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये. आता जेवढा छान सुगंध येतोय, अजून परतायचं बाकी आहे. माया मसाल्याची कमाल आहे ही, बस बाकी काही नाही ना. मॅश करते थोडंसं हलकं मॅश केली ना एकजीव होतो. मॅश केली तर एकजीव झाली आहे बघा. कोथिंबीर टाकून देऊया वरतून आणि आता मिक्स करून घेऊ. आणि गॅस बंद करायचा. आता गॅस बंद करते मी, तवा तापलेला आहे आपला. तर ही रेडी झाली आपली टमाटरची चटणी माया मसाल्यातली. बघू शकता आपली चटणी झाली आहे. आता मी लावते आहोंसाठी माझं ताट. आधी आपण वरण घेऊया. हे आलं आपलं वरण. ही आपली आली बटाट्याची चटणी. हा आला आपला खडे मसाला भात. आणि ही आली आपली माया मसाल्यातली टमॅटो चटणी, जी माझ्या आहोंची खूप स्पेशल आहे. ते खूप आवडते त्यांना. आणि हे आहे माझ्या आहोंचा आजचं जेवणाचा बेत. कसं वाटलं तुम्हाला? आपण आहोंना विचारूया. चला आहो. अरे वा, झालं तयार? हो झालं. काय काय मेन्यू बघू तर खरं. टमॅटोची चटणी आहे ही. अच्छा, भात केलाय. हो, येलो भात. खडे मसाले टाकले का? खडे मसाले टाकले तो. काकडी, टोमॅटो चटणी आणि डाळ. अरे वा, ही डाळ आहे. अरे वा. तू जेवलीस का? नाही अजून. नाही जेवली. चल ना आपण आज सोबत जेवू. पण आज या चला मग ट्राय करूया. मस्त चटणी केली आहे. चटणी खाऊ मग कशी आहे. माया मसाल्यातली आहे. हो ना, खाऊ. हॅलो. आवडलं? अरे एक नंबर होते. खूप छान आहे. छान बघ. चटणी आणि भात कॉम्बिनेशन एकच नंबर आहे. कशी आहे? एक नंबर आहे ना. लय भारी झाली यार. चटणी भात एक नंबर झालेली. बघा कसं रंग आलेला आहे. आवडलं तुम्हाला? कढीपत्त्याचा फ्लेवर मसाल्यांचा आला ना चटणीमध्ये, तो एक नंबर लागतोय. माया मसाल्याची कमाल आहे. त्याचा आहे, पण कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान आला आहे. मसाल्याची कमाल तर आहे, पण चटणी भाजून एक नंबर लागतो मित्रांनो. हो, बटाट्याची चटणी पण आहे. नाही मीच काय नाही मसाला पण टेस्ट तर करा बटाट्याची चटणी. करून टेस्ट. जनरल आहे. वरण पण आहे. ते खात होतं मस्त. आम्ही एन्जॉय करतो. तुम्ही पण एन्जॉय करा. मॅमला ऑर्डर करा, तुम्हाला नक्की भेटून जाईल. आवडला? छान आहे. चला आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. खाली नंबर तुम्हाला दिलेला आहे, ऑर्डर द्या आणि मस्त तुम्हाला घरपोच मिळून जाईल. मुंबईमध्ये असेल तर 1 दिवसात मिळून जाईल. इतर शहरामध्ये 2 ते 3 दिवस लागतील. ठीक आहे, आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. चला ठीक आहे. खा.